टीव्ही सत्यमेव व्रतम। आज बीड येथे पत्रकार परिषद घेत असताना बीड न्यायालयामध्ये माझे पक्षकार अमोल सुखदेव भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण हे 3 लोक या ठिकाणी जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी अटक आहेत। अमोल सुखदेव भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण हे 3 माझे क्लायंट आहेत, माझे पक्षकार आहेत आणि माझ्या पक्षकाराला जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी कारागृह अधीक्षक पेटर्स जोसेफ गायकवाड साहेबांनी या ठिकाणी धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी त्यांच्यावर बळजबरी केल्याचे या ठिकाणी आरोप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लेखी स्वरूपात या ठिकाणी मला प्राप्त झाले, मला मिळत आहेत। हे माननीय न्यायालयामध्ये यानंतरची प्रक्रिया मी पूर्ण करणार आहे, परंतु या ठिकाणी अशा प्रकारे धर्म परिवर्तनावर जर एखादा शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी या ठिकाणी जर काम करणार असेल तर मला वाटतं ही गोष्ट या ठिकाणी अनेकांवर अन्याय होण्यासारखी आहे आणि माणुसकीला या ठिकाणी काळिंबा भासण्यासारखी आहे। धर्म परिवर्तन करणे हा एक कायद्याने गुन्हा आहे आणि अशा धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहित करणं किंवा एखाद्या धर्माच्या गुरुला, ख्रिश्चन धर्मगुरूला आणून त्या ठिकाणी तुम्ही हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मामध्ये या असे वारंवार सांगणं आणि ते जर या ठिकाणी काम करत नसतील, ते जर ह्या गोष्टीला बंदी या ठिकाणी विरोध करत असतील तर त्यांना विविध प्रकारे आमिष दाखवण्याचं काम या ठिकाणी अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी केलं आहे, अशी लेखी तक्रार बंद्यामार्फत या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे। त्या ठिकाणी जे काही आतमध्ये बंदी आहेत तर या बंद्यांना या ठिकाणी पेटर जोसेफ गायकवाड यासारखे अधीक्षक या ठिकाणी त्यांनी जो काही त्यांच्यावरती अन्याय केला, खरं तर भारतीय संविधानामध्ये या न्यायाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, त्याला जगण्याचा या ठिकाणी अधिकार आहे, मान्य आहे। तो आरोपी जरी असेल तरी त्याचे मूलभूत अधिकार घेण्याचा त्याला या ठिकाणी अधिकार आहे, परंतु हे अधिकार हिंडण्याचं काम या ठिकाणी संविधानिक पदावरती असताना, शासकीय पदावरती असताना शासकीय पदाचा गैरवापर करत या ठिकाणी अधीक्षक गायकवाड यांनी या ठिकाणी केला आणि मला वाटतं हे या ठिकाणी यांच्यावरती अन्याय होतोय आणि प्रचंड अन्यायाला कंटाळून की ह्या आतमधल्या बंद्यांनी लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे या ठिकाणी पत्र या ठिकाणी प्राप्त केलंय। नेमकी कशा पद्धतीने ते धर्म परिवर्तनाचं काम केलं जातं, हे मोठं रॅकेट आहे का, काय मोडस ऑपरेंडी होतं? या ठिकाणी धर्म परिवर्तनाचं जे काही यांचं रॅकेट आहे हे आपल्याला असंच म्हणावं लागेल, कारण की पीटर्स गायकवाड हे शासनाचे कर्मचारी कमी आणि धर्म प्रचारक जास्त असं या ठिकाणी नमूद त्यांच्या काही गोष्टीतून आम्हाला स्पष्ट दिसून येतं। ह्याचंच एक उदाहरण म्हणून आपल्याला मी सांगण्यात येईल, गेली 10 वर्षापासून जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी होती, परंतु ही प्रतिमा या ठिकाणी यांच्या मनमानी कारभारामुळे किंवा शासकीय यंत्रणेचे गैरफायदा या ठिकाणी यांचा घेत की यांनी ही पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जगद्गुरू संत तुकोबराय असतील आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे या ठिकाणी फोटो काढण्यात आले। आता या उदाहरणार्थ तुम्हाला ह्याच्यामुळे सांगितलं कारण की हे उदाहरण जर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे यानंतर तपासून पाहिले तर तुम्हाला हे स्पष्ट दिसून येतील। मला वाटतं काल आमदार पडळकर साहेब याविषयी बोलले, कदाचित आता जर ते फोटो लावले असतील तर मला वाटतं ते सांगता येणार नाही, परंतु तुम्ही 2 दिवसाच्या अगोदर कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले तर या ठिकाणी महामानवाचे फोटो छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरू संत तुकोबराया यांचे या ठिकाणी फोटो अक्षरशः स्टोर रूमच्या ज्या ठिकाणी अत्यंत घाणेरडी जागा आहे अशा ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत। नेमकं त्या ठिकाणी काय होतं आणि धर्म परिवर्तनाच्या अनुषंगाने काय काय केलं गेलंय त्या ठिकाणी, तुमच्याकडे कुठले कागदपत्र आहेत, त्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही बोलता? धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी जे काही आतले बंदी आहेत या ठिकाणचे पोलीस कारागृह अधीक्षक सन्माननीय गायकवाड साहेबांचे सहकारी
मला वाटतं त्यांचं संजय गायकवाड असं नाव असावं. तर या ठिकाणी संजय गायकवाड हे या ठिकाणी धर्मप्रचाराचं या ठिकाणी काम करतात. हिंदू बांधव असतील, इतर समाज बांधव असतील, तर ह्या बांधवांना ख्रिश्चन धर्मामध्ये कसं आपल्याला मत परिवर्तन करता येईल याविषयी ते काम करत असतात. आणि हे काम करत असताना धर्मप्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी महाराजांची मूर्ती काढणं असो, बाबासाहेबांचा या ठिकाणी फोटो काढणं असो, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माविषयी बोधवाक्य या ठिकाणी लिहिले असावेत. कदाचित ख्रिश्चन धर्माचा आम्हाला आदरच आहे, ते बोधवाक्यही असावेत. परंतु एखाद्या हिंदू धर्माविषयी, त्याच्या जागृतीविषयी किंवा त्या धर्माच्या महामानवाविषयी जर फोटो काढून तुम्ही अपप्रचार या ठिकाणी करणार असाल तर मला वाटतं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि हे आपल्या सर्वांना या ठिकाणी मान्य करावंच लागेल. गेली 10 वर्षापासून जिल्हा कारागृह येथे 8:30 ते 9:30 या वेळेस जगद्गुरू संत तुपगरायाच्या अभंगातून या ठिकाणी भजन या ठिकाणी होत असे. या कारागृहाच्या अधीक्षकाचा या बीड जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. या ठिकाणी मुस्लिम अधिकारी या ठिकाणी 2 होऊन गेले, परंतु कधीही या ठिकाणची प्रथा या ठिकाणी बंद पडली नाही. परंतु सन्माननीय गायकवाड साहेब या ठिकाणी जसे आले, त्यांच्या मनमानी कारभारामुळे बीड कारागृहाचा भजन या ठिकाणी जी प्रथा आहे, गणेशोत्सव असतील, भजन असतील, हे पूर्णपणे बंद केलंय. कारण की त्यांचा हिंदू धर्माविषयी, हिंदू धर्माच्या प्रथेला आणि हिंदू धर्माच्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा विरोध आहे. तुमच्या धर्माचं तुम्ही हे करा, तुमचं स्वागत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही विरोध नाहीये. परंतु कोणत्या धर्माविषयी, हिंदू धर्म असेल, बहुजन धर्म असेल किंवा इतर कोणताही धर्म असेल, एखाद्या धर्माविषयीचा अवमान करायचा किंवा एखाद्या धर्माविषयी जर तुम्ही धर्म परिवर्तन या ठिकाणी करणार नसाल तर त्या ठिकाणी या ठिकाणी माझे एक क्लायंट आहेत, तर त्यांना खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही शिवीगाळ करता. मागासवर्गीय आहेत म्हणून तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलता, हे कितपत योग्य आहे? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा प्रकारे या ठिकाणी अविच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, कायद्याचं पालन न करणं, ह्या अशा गोष्टीला तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी तुम्ही सामील व्हा, नाहीतर आम्ही तुम्हाला जेवायला देणार नाही, जेवणामधून तुम्हाला विषबाधा करू. असंख्य आरोप आहेत. मला मीडियाला या ठिकाणी सांगायचं आहे, सन्माननीय गायकवाड साहेब ज्यावेळेस जळगाव या ठिकाणी होते तर त्यांच्या हातून एका आरोपीला, बंद्याला या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे साहेब. तर त्यांचा मृत्यू ह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैनिकामधून जवळपास 25 ते 50 न्यूजपेपरला यांची बातमी आहे. ह्या ठिकाणी पुण्यनगरीचा शोट आहे. चिन्याच्या कुटुंबाला अधीक्षकाकडून धमक्या, हे मी सांगत नाही तर ही वृत्तवाहिनी सांगती. जगाचा 4था स्तंभ जर सांगत असेल की एवढ्या मोठ्या अधीक्षकाकडून सामान्य कुटुंबाच्या, बंद्याच्या कुटुंबाला धोका निर्माण झालाय, तर हे जगाने मान्य करावं लागेल, जगाला ही गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागेल. त्यानंतर या ठिकाणी अनेक गेली आता एक 8 दिवसापूर्वी जिल्हा कारागृहामध्ये एक महिला कर्मचारी भगिनी, माझी बहीण आहे, मी नाव कुणाचं घेणार नाही कारण की त्याबद्दल मला काही नियम आहेत, परंतु एका बहिणीची तक्रार महासंचालकाकडे जाते, त्याच्यावर महासंचालक काही कारवाई करत नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी कुठपत योग्य आहे? ह्या आठवड्यामध्ये जिल्हा कारागृह येथे अंमली पदार्थ आतमध्ये पोहोच होण्याचं काम कोण करत आहे? म्हणजे एखाद्या विशिष्ट आरोपीला वेगळी वागणूक आणि सामान्य बहुजनाच्या, गोरगरीब कुटुंबाच्या एखाद्या आरोपीला वेगळी वागणूक, मला वाटतं हे कायद्याला न शोभणार आहे आणि ही अयोग्य असं त्यांचं या ठिकाणी वर्तणूक आहे. गेली मला वाटतं ह्या 8 दिवसामध्ये जिल्हा कारागृहामध्ये अंमली पदार्थ, गुंगीकरण, औषधीकरण आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1885चा FIR या ठिकाणी झाला आहे. हा पुरावा या ठिकाणी आपल्या समोर करतो, कारण की शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हा FIR या ठिकाणी झालेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावा लागेल. त्यानंतर दुसरा जी घटना या ठिकाणी कारागृहामध्ये घडली की वृक्षतोड या ठिकाणी शासन करोडो रुपये या ठिकाणी खर्च करतं की झाडं लावा आणि झाडं जगवा, परंतु एखाद्या पोलीस अधीक्षकाची मनमानी कारभार, तुम्ही वन विभागाची या ठिकाणी परवानगी घेतली का? तुम्ही शासनाची कोणती या ठिकाणी परवानगी घेतली का? आमचे पत्रकार बांधव काही त्या ठिकाणी विचारायला गेले असता पत्रकाराला सुद्धा आरेतुरीची भाषा. म्हणजे एखाद्या अधिकारी आपल्या पदाचा गैरफायदा किती घेतो हे याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. मला वाटतं शिवाजीनगर पोलीस स्टेशनला 2 गाड्या अवैधरित्या वृक्षतोड, मी परत एकदा सांगतो मीडियाला, 2 गाड्या अवैधरित्या वृक्षतोड, ही शिवाजीनगरला गाड्या ह्या जमा होत्या, शिवाजीनगरला याची नोंद होती, हे या ठिकाणी मान्य करावं लागेल. महत्वाचं म्हणजे तक्रार जी आहे, ज्या बंद्यांनी 3 बंदी आणि 1 महिलेने तक्रार केली, ती महासंचालक, ह्याच्या 3 बंद्यांनी तक्रार तुमच्याकडे केली का न्यायालयाकडे केली? 3 बंद्यांनी
तक्रार, कारण की बंद्याला खूप काही अडचणी असतात. मनमानी कारभार ज्यावेळेस काही अधिकारी करतात तर बंद्याला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा या ठिकाणी जगता येत नाही. कोर्टाच्या तारखेच्या नियमावलीनुसार किंवा काही त्यांच्या कोर्टामध्ये ज्यावेळेस त्यांची माझी या ठिकाणी हे झाली त्यावेळेस बंद्यांनी मला एका दुसऱ्या बंद्याकडे स्वाक्षऱ्यासहित त्यांच्या लेखी पुराव्यासहित मला त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणणं या ठिकाणी मला त्यांनी मांडलं आणि सदर गोष्टी या ठिकाणी मी आपल्यासमोर नक्की सादर करेल, आपल्यासमोर या ठिकाणी देईन. अनेक पुरावे आहेत, अनेक काही व्हिडिओज आहेत, अनेक त्याबद्दल माझ्याकडे महत्वाचे पुरावे आहेत. हे सगळ्या गोष्टीला घेऊन याच्यावरती मी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे. कारण की मी ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी काम करत असतो, जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी काम करत असतो, तर माझा अंतिम उद्देश हाच आहे की माझ्या पक्षकाराचं हित मला जोपासता आलं पाहिजे, माझ्या पक्षकाराला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि सामान्यातील सामान्य गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, परंतु माझ्या पक्षकाराचं जे हित आहे, माझ्या पक्षकारावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज फोडायचं काम मात्र या ठिकाणी मी केलं पाहिजे. मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. न्यायाधीशांकडे पक्षकार म्हणून त्यांचं लेखी अर्ज या ठिकाणी मला आलेला आहे. मात्र त्यांचा विधितज्ञ म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना सन्माननीय राज्याचे पोलीस महानिरीक्षक संचालक असतील किंवा महाउपनिरीक्षक असतील यांच्याकडे मी उद्याच्याला रीतसर या ठिकाणी लेखी तक्रार देणार आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार आहे. कारण की शासनाला या ठिकाणी विनंती केली असता एवढ्या मोठ्या आरोप जर एखाद्या अधिकाऱ्यावर होत असतील, एवढे पुराव्यानिशी अधिकारी जर होत असतील, जर तुमच्याच कार्यालयामधील तुमचीच महिला भगिनी जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या महासंचालकाकडे या ठिकाणी तक्रार करतीये आणि शासन यावर काही करत नाही, याला नेमकं म्हणायचं काय? गेले आपण सत्तेमध्ये पाहतो शिवछत्रपतींचा आशीर्वाद, ज्यावेळेस सत्तेमध्ये कुणीही असेल मला या ठिकाणी बोलायचं नाहीये, परंतु शिवाजी महाराजाला आपण दैवत मानतो, बाबासाहेबांना आपण दैवत मानतो, जगद्गुरु तुकोबारायाला आपण दैवत मानतो आणि हे सगळं करत असताना जर या महामानवाचा अवमान होत असेल तर आम्ही एक हिंदू म्हणून आम्ही कधीही या ठिकाणी शांत बसणार नाही. शेवटी मानवतेचा धर्म आम्ही बघितला पाहिजे आणि या ठिकाणी जे काही बंदी या ठिकाणी आहेत, जे काही कैदी या ठिकाणी आहेत, त्यांच्यावर जो काही या ठिकाणी अन्याय होतोय तर तो आम्ही या ठिकाणी बघू शकणार नाही. शेवटी मानवतेच्या धर्मानुसार आम्हाला या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हे आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तुम्हाला लेखी स्वरूपाच्या सर्व तक्रारी या ठिकाणी रीतसर या ठिकाणी मिळतील. जे काही आपल्याला पुरावे पाहिजे असतील ते सुद्धा या ठिकाणी मिळतील. या मीडियाच्या माध्यमातून फक्त या अन्यायावर आपण वाचा फोडा आणि नक्कीच या ठिकाणी जे काही बंदी आहेत त्यांना न्याय मिळेल ही आम्हाला या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. काय पद्धत आहे नेमकी, कशा पद्धतीने त्यांना धर्म परिवर्तनासाठी किंवा त्यांना दुसऱ्या धर्मामध्ये घेण्यासाठी काय काय केलं जातं? धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांना वारंवार प्रोत्साहित करणे, हिंदू धर्माविषयी अवमानित करणे, हिंदू धर्म तुमचा चांगला नाहीये किंवा त्या हिंदू धर्माचा कसा या ठिकाणी खालीपणा करता येईल त्याविषयी त्यांना माहिती देणे, पैशाचं आमिष देणे, लाखो रुपये आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी प्रवेश करा, असे वारंवार त्यांना या ठिकाणी सांगण्यात आले. आमचा धर्म खूप ग्रेट आहे, आम्ही तुम्हाला गाड्या देऊ, बंगल्या देऊ. या ठिकाणी एक तर महत्वाचा मुद्दा तुम्हाला साहेब सांगावासा वाटतो की बीड न्यायालयामधील XYZ कुणी सरन्यायाधीश त्यांचे ओळखीचे असतील मला माहित नाही, परंतु जिल्हा न्यायालयामध्ये माझी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ओळख आहे आणि ह्या ओळख जर या ठिकाणी तुम्ही आमच्या धर्मामध्ये प्रवेश केला, तुम्ही आमच्या धर्मामध्ये धर्म परिवर्तन केलं तर आम्ही तुम्हाला ह्या केसमधून चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला बाहेर काढू. अशा प्रकारे जर कायद्याची कुणी अवहेलना करत असेल, अशा प्रकारे कायद्याची कुणी जर टिंगल करत असेल तर मला वाटतं अधिकाऱ्याला बडतर्फ नाही तर न्यायस्वरूपी निलंबित केलं पाहिजे. मी तसा मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मेलद्वारे आज या ठिकाणी मेल करणार आहे की अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, कुठलाही या ठिकाणी राईट्स नाही. भारतीय संविधान हे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार देतं, प्रत्येक माणसाला न्यायाच्या भूमिकेत न्याय देण्याचा अधिकार करतं. तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही शासकीय सेवेमध्ये शासनाचे तुम्ही नौकर आहात आणि तुम्ही शासनाचे नौकर असून तुम्ही जर धर्मप्रसार या ठिकाणी करत असाल तर मला वाटतं शासनाने यांना कायमस्वरूपी निलंबित करून यांना धर्मप्रचारासाठी मार्ग यांना मोकळा करून दिला पाहिजे. ही या ठिकाणी मला तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी मागणी आहे.